हाय फ्रेंड, मी मनीषा किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज बघा मस्त असे आज आपण लाल बटाट्यामध्ये कांदा मसाल्यामध्ये बटाट्याची भाजी करणार आहे। त्याआधी सगळ्यात प्रथम सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरं चॅनलला। मस्त लाईक करा, मस्त कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। बघा आता मी ते बटाट्याची भाजी करणार आहे। कांदा टोमॅटो चिरलेला आहे। इथे मी कढई ठेवली आहे तेल तापायला। तेल गरम झालं की आपण त्यामध्ये पहिले टाकणार आहे जिरे, कढीपत्ता आणि मग त्यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा टाकणार आहे। मी 3 बटाटे घेतले आहे, थोडे मीडियम साईजमध्ये आणि 3 कांदे आहेत छोटे, खूप मोठे नाही आहे, छोटे छोटे 3 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। बघा मस्त असा हा कांदा आता परतायचा आहे आणि त्यात एकदम लाल नाही करायचा, थोडासा परतला की त्यामध्ये आपण टाकूया टोमॅटो आणि टोमॅटोही त्याच्यामध्ये परतून घेऊया। हे जास्त परतायचं नाही कारण की आपण वाफेवरती बटाटा करणार आहोत, त्यामुळे ते बटाट्यासोबत ते कांदा आणि टोमॅटोही छान शिजला जातो। आता बघा मी इथे बटाटा उभा चिरून घेतला आहे, त्याला धुवून घेतला, पातळ उभा चिरायचा म्हणजे पटकन शिजला जातो। त्याला धुवून घेतला आहे आणि कांदा टोमॅटोमध्ये आता तो परतून घ्यायचा आहे। 3 बटाटे आहेत मीडियम साईजमध्ये, मस्त असे ते परतून घेऊया आणि त्यावरती आपण थोडंसं झाकण ठेवूया, एक वाफ देऊया। एक वाफ दिल्यानंतर बघा मस्त असे परतल्या गेलेत। आता त्याच्यामध्ये मग आपण सुके मसाले टाकायचे। बघा आत्ताच बटाटा 50% पर्यंत बटाटा चांगला शिजला आहे। आता आपण त्यामध्ये सुके मसाले टाकू। त्यामध्ये टाकूया हळद, मिरची पावडर, ही तिखट मिरची पावडर आहे, ती बेडगी मिरची पावडर फक्त कलर येण्यासाठी, आणि कांदा मसाला जरा जास्त टाकणार आहोत आपण। कांदा मसाला जास्त टाकला की त्याला चव छान येते। यामध्ये आपण कोणताही दुसरं काही टाकणार नाही, शेंगदाण्याचा कूट किंवा खोबरं वगैरे असं काही टाकणार नाही आहे, फक्त मसाल्यामध्ये वाफेवरती आपण हे करणार आहे। आणि आता बघा मी मीठ टाकलेले, मस्त त्याला सगळं परतून घेतलं आणि पुन्हा झाकण ठेवलं होतं, एक वाफ दिली। बघा किती छान असा मस्त असा बटाटा झालेला आहे। फक्त वाफेवरती केले की बटाट्याची चव वेगळीच लागते। पाणी टाकून, सुक्या बटाट्याला तरी पाणी टाकू नये, फक्त असा वाफेवरती करायचा। मस्त असा बघा झणझणीत बटाटा तयार झालेला आहे। छान असा बटाट्याची भाजी तयार झालेली आहे। असा बटाटा केला की तो तळलेल्या बटाट्याची चव लागते। मस्त असं बघा आता कोथिंबीर टाकली आहे, कोथिंबीर टाकून मग आता तो मस्त पातेल्यात काढून घेतलेला आहे। त्याच्यावरतून पुन्हा आपण कोथिंबीरीने गार्निशिंग करूया। मस्त अशी चमचमीत झणझणीत बटाट्याची सुकी भाजी तयार आहे। गरम गरम चपातीसोबत, भातासोबत तुम्ही खाऊ शकता। मस्त अशी झणझणीत बटाटा तयार आहे। सबस्क्राईब करा।